नमस्कार. अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेगावची फेमस कचोरी बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी बघा मी 2 वाटी एवढी मूग डाळ भिजत ठेवली आहे. तर ती डाळ आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायची आहे. तर बघा वरील कवरसाठी बघा मी 2 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. आता त्यामध्ये बघा अर्धा चमचा एवढा ओवा टाकायचा आहे आपल्याला. याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या कचोरीला. चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आपण यामध्ये. आता मोहनसाठी बघा आपल्याला 2 ते 3 चमचे एवढं तेल टाकायचं आहे. तर तेल आपल्याला गारच टाकायचं आहे. तर आपण बघा 2 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. तर आपण बघा 2 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे. तर त्यामध्ये बघा पाऊण वाटी एवढा रवा ॲड करणार आहोत आपण. तर बघा आपलं मोहन हे व्यवस्थित झालं की नाही ते तुम्हाला कसं कळायचं, त्यासाठी बघा आपण अशी मूठ वळून बघायची. तर बघा मोहन आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर बघा आपला घट्ट असा डो आपण मळून घेतलेला आहे. डो आपल्याला घट्टच ठेवायचा आहे कारण थोड्या वेळाने तो पातळ होतो. आणि आता आपल्याला बघा अर्ध्या तासासाठी याला रेस्ट द्यायचं आहे. तर बघा डाळ भिजत घालून अर्धा तास आपल्याला झालेला आहे. तर हे पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे आणि एका कपड्यावर फॅन खाली 15-20 मिनिटासाठी सुकवायची आहे. तर बघा डाळ सुकेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. तर मसाल्यासाठी मी 5-6 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा अख्खे धने आणि 12 ते 15 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि थोडासा कोथिंबीर. तर आता बघा डाळीचं पाणी हे पूर्ण सुकलेलं आहे. तर आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे आता. तर आपल्याला हे ड्राय रोस्ट याच्यासाठी करायची आहे कारण ते आपण जेव्हा ओली डाळ मिक्सरला बारीक करतो तेव्हा एकदम बेसनासारखा असा गोळा तयार होतो त्याचा. आणि जर ही ड्राय तुम्ही अशी मिक्सरला बारीक केली तर हा मसाला तुमचा 4-5 दिवस पण टिकतो. तर बघा आपली डाळ ही पूर्ण भाजून झालेली आहे. आता गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता आपण चटणी बनवणार आहोत. आता त्यामध्ये आपण हे धने जाडसर कुटून घेतलेले आहे ते ॲड करणार आहोत. तर आपले धने झालेले आहेत. आता आपण बघा हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे तो पण. आता हे थोडंसं रोस्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बडीशेप. तर बडीशेप आपल्याला अख्खीच ठेवायची आहे. तर थोडीशी हळद ॲड करणार आहोत आपण त्यामध्ये. गरम मसाला. आता आपण बघा ही मूग डाळ बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला, ती आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये. चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आपण त्यामध्ये. 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला. आता बघा थोडीशी लाल मिरची पावडर आपल्याला ॲड करायची आहे त्यामध्ये. तर आपण ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ही पण ॲड करायची आपल्याला त्यामध्ये. एकदम थोडंसं असं पाणी आपल्याला असं शिंपडायचं, थोडंच ओलसर करायचं आहे आपल्याला कारण जास्त ओलसर केली तर तो मसाला टिकत नाही. त्यासाठी थोडं लाईटलीच ओलसर करून घेतलेली आहे आपण. तर बघा आपली चटणी आता ही रेडी झालेली आहे. आता आपल्याला लगेच कचोरी तळून घ्यायची तयारी करायची आहे. तर आपण मळलेल्या डोचे बघा कचोरीसाठी असे छोटे छोटे गोळे काढून घेतलेले आहेत. तर आता बघा आपल्याला कचोरी भरून घ्यायची आहे. तर आता बघा याला असं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला तळण्यासाठी बघा तेल गरम करून घेतलेलं आहे मी. तर तेल गरम झालं की त्यामध्ये कचोरी सोडायची आहे आपल्याला आणि फ्लेम लो करून टाकायची आहे कारण ती कशी मंद आचेवर व्यवस्थित झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.